5 जुलै 2018 वेब सिरीज हा काय प्रकार असतोय हे जेव्हा कोणाला माहिती नव्हतं तेव्हा सॅक्रेड गेम्स नावाची एक वेब सिरीज आली होती आणि त्या वेब सिरीजमधला एक डायलॉग भयान फेमस झाला होता. साला कभी कभी लगता है आपुनिश भगवान आहे. ह्यो डायलॉग आणि तो डायलॉग म्हणणारा गणेश गायतोंडे तेव्हा अनेकांच्या मनात घर करून गेला होता. त्याच्या अगोदर गँग्स ऑफ वासेपूर नावाची त्याच दिग्दर्शकाची 2012 साली 2 पार्ट मधली एक फिल्म येऊन गेली होती. त्यात बी फैजल नावाच्या एका खुंकार कॅरेक्टरनं धुमाकूळ घातला होता. दिसायला हिरो सारखा लुक नाही पण तरी बी हिरोपेक्षा जास्त त्या गाण्यानं मार्केट खाल्लं होतं. कारण जो अभिनय कुठल्या हिरोला सुद्धा करायला जमायचा नाही तो अभिनय हे महाशय करायचे. त्यांचे सिनेमे बघताना तुम्हाला हा माणूस हिरो आहे की व्हिलन हे शेवटपर्यंत अजिबात कळलं नाही. आणि तशा पद्धतीनं अतिशय बॅलन्स्ड आणि कंट्रोल्ड अभिनय करणं यांच्याशिवाय फार कोणाला जमलंच नाही. म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी या माणसानं स्वतःला प्रूव्ह केलं. कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, कुठलाही गॉडफादर नाही, तरी या माणसानं स्वतःच्या ॲक्टिंगच्या जीवावर इंडस्ट्रीला त्यांची दखल घ्यायला भाग पाडलं. पण या सगळ्या मागं भयंकर मोठा संघर्ष होता जो की अजिबातच सोपा नव्हता. म्हणूनच एकेकाळी खायला पैसे नसणाऱ्या या नवाजुद्दीन सिद्दीकी यांना प्रसिद्धीच्या या झगमगाटात पोचायला काय काय खस्ता खाव्या लागल्या. यूपीतल्या एका गरीब शेतकऱ्याचा पोरगा बॉलिवूडचा सुपरस्टार कसा काय झाला, एकूणच आजच्या व्हिडिओमधून आपण अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा संपूर्ण सिनेप्रवास बघणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, उत्तम अभिनेता व्हायचं असेल तर सुदृढ शरीरयष्टी आणि देखणा चेहरा असावा लागतो असं काही नाही. हे आपल्याला नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याकडे बघून लक्षात येतं. सावळी आणि सामान्य चेहरेपट्टीची पोरं आज त्यांच्यामुळे हिरो होण्याची स्वप्न बघू लागल्यात. पण एकूणच बिंदास ॲक्टिंग करणारा आणि त्या वाक्यांना आपलंसं करून त्यात स्वतःच्या मनातले भाव उतरवणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लगेच डोळ्यासमोर उभा राहतो. मंडळी, नवाजुद्दीन सिद्दीकी हे नाव आता एवढं फेमस झालंय की त्याला कोणत्याच परिचयाची गरज भासत नाही. त्याचं नाव घेतलं की ओळख करून द्यायला त्याचं कामच बोलतं. कारण त्यांनी मिळवलेली प्रसिद्धी ही स्वतःच्या हिमतीवर मिळवलेली प्रसिद्धी आहे. कारण इंडस्ट्रीत त्यांना कुठलाच गॉडफादर नाही. पण जन्मल्यापासून त्यांची परिस्थिती अशी अजिबात नव्हती. त्यांना ॲक्टर बनायला खूप खस्ता खाव्या लागल्या. नवाजुद्दीन सिद्दीकी मूळचा यूपीचा. त्याचा जन्म 19 मे 1974 मध्ये यूपीच्याच मुझफ्फरनगर जिल्ह्यात बुदाना इथं झाला. तो त्याच्या आईवडिलांचं पहिलंच अपत्य. त्यानंतर त्याच्या मागे एकूण 6 भाऊ आणि 2 बहिणी झाल्या. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती त्यावेळी अतिशय सामान्य होती. त्याचे वडील शेती करायचे. एवढ्या मोठ्या कुटुंबाची जबाबदारी पेलून वाकलेले खांदे नवाज नेहमी पाहायचा. आपण आपल्या बापाची काहीतरी मदत केली पाहिजे असं त्याला सारखं वाटायचं. म्हणून लहानपणापासूनच नवाजला आपण चांगलं शिकून एखादी चांगली नोकरी करून पैसे कमावले पाहिजेत असं वाटायचं. नवाज तसा अभ्यासातही हुशार होता. शाळा पूर्ण करून त्यानं उत्तराखंडच्या एका कॉलेजमध्ये सायन्समधून आपली डिग्री घेतली आणि त्यानंतर काही वर्ष तो फॅक्टरीमध्ये काम करायला लागला. तिथून थोडेफार पैसे तो कमवत होता पण त्याच्या मनाचं समाधान मात्र अजिबात होत नव्हतं. आपण यापेक्षा काहीतरी वेगळं करण्यासाठी जन्मलोय असं त्याला आतून नेहमी वाटत राहायचं. एकदा कामानिमित्त बाहेर असतानाच त्याला एक गुजराती नाटक पाहण्याची संधी मिळाली. नाटकाचा तो सगळा माहोल बघून नवाज पाक येडाच झाला. रंगभूमीवर कामं करणारी माणसं आणि त्यांना मिळणारी प्रेक्षकांची दाद, त्याला जाम भारी वाटलं. आता नवाजला सुद्धा ती प्रेक्षकांची दाद हवीहवीशी वाटू लागली आणि तिथंच त्याने ॲक्टिंग क्षेत्रात आपलं करिअर करायचं ठरवलं. मंडळी, निंदकाचं घर शेजारी असावं असं म्हणतात पण कलाकारांचे निंदक त्यांच्या घरातच बसलेले असतात. आपला अभिनय करण्याचा निर्णय जेव्हा नवाजनं त्याच्या घरी सांगितला तेव्हा त्याच्या घरातले त्याच्यावर हसले. तो हे करू शकतो याच्यावर घरच्या कोणाचाच विश्वास नव्हता. पण त्याची आई मात्र नेहमीच त्याच्या पाठीशी उभी होती. तिनं त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला. एकदा नवाज घराबाहेर गेला असताना त्याच्या घरी एक लांबचे नातेवाईक आले होते. नवाजच्या अभिनय करण्याच्या निर्णयावरून तेव्हा ते त्याच्या आईला सुनावत होते. त्याची आई मात्र अगदी नम्रपणे त्यांना नवाजची बाजू समजावून देण्याचा प्रयत्न करत होती. पण तेव्हा ते त्याच्या आईला म्हणाले की तुम्ही त्याला ॲक्टर बनवण्याच्या बाता करता पण त्याआधी त्याचं थोवाड पाहिलं का तुम्ही? अशा सामान्य चेहऱ्याच्या लोकांना चित्रपटात घेत नसतात. हे ऐकून त्याच्या आईला थोडंसं वाईट वाटलं आणि गंमत म्हणजे ही गोष्ट नवाज खिडकीच्या आडून ऐकत होता. आपल्यामुळं आपल्या आईला ऐकावं लागतंय हे बघून नवाज जिद्दीनं पेटून उठला आणि त्यानं ठरवलं की आता हाच चेहरा घेऊन उत्तम ॲक्टर बनवून दाखवायचं. याच निर्धारानं तो यूपीतून दिल्लीला सुद्धा आला. तिथं गेल्यावर त्याने एक थिएटर ग्रुप जॉईन केला
थिएटरमध्ये काम करता करता आपल्या पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून त्यानं वॉचमनची नोकरी स्वीकारली. दिवसा थिएटर आणि रात्री वॉचमनगिरी करत नवाजचा प्रवास सुरू झाला. दिल्लीला त्यानं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये ॲडमिशन घेतलं. तिथं मन लावून शिक्षण पूर्ण केलं आणि मग आपलं नशीब आजमावण्यासाठी तो मुंबईत आला. आता एवढं सगळं करून त्याच्या खिशात दमडीही उरली नव्हती. आपली पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून मुंबईतल्या काही लांबच्या ओळखीच्या लोकांकडे तो जाऊ लागला. एका ओळखीच्यानं त्याला मदत म्हणून फक्त 50 रुपये दिले. आता हेही नसे थोडके म्हणत ते खिशात घालून नवाज आपली सोय पाहण्यासाठी भटकू लागला. दिल्लीत ओळख झालेला एक माणूस त्याला मुंबईत भेटला. नवाजनं आपली सगळी परिस्थिती त्या ओळखीच्या माणसाला सांगितली. त्या माणसानं त्याला आपल्या घरी राहण्याची आणि खाण्याची सोय करतो असं सांगितलं, पण त्यापुढं एक अट घातली. जेवणा खाण्याच्या बदल्यात नवाजला त्याच्या घरची सगळी कामं करावी लागणार होती. पण नवाजकडं दुसरा पर्याय सुद्धा नव्हता म्हणून त्यानं ही अट सुद्धा मान्य केली. तो आता त्याच्या घरातली कामं करून नंतर दिग्दर्शकांकडे कामं मिळवण्यासाठी भटकू लागला. त्याच्याकडे रिक्षानं किंवा बसनं जाण्यासाठी पैसे सुद्धा नसायचे म्हणून तो तासनतास पायी चालत काम शोधण्यासाठी फिरायचा. अनेक जणांनी त्याच्या सामान्य चेहऱ्याचं कारण देऊन त्याला काम द्यायला नकार दिला, पण नवाजनं आपली मेहनत सोडली नाही. त्यानंतर 1999 मध्ये आमिर खान मुख्य भूमिका करत असलेल्या सरफरोश या सिनेमात त्याला एक छोटीशी भूमिका मिळाली आणि त्यानं आपल्या अभिनय क्षेत्रातल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यानं हळूहळू फिल्म स्टुडिओमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यातूनच तो छोट्या मोठ्या भूमिका मिळवू लागला. मुन्नाभाई MBBS या गाजलेल्या चित्रपटात सुद्धा एका छोट्या बुरट्या पाकिटमाराची भूमिका नवाजनं केलेली आहे. तो पिक्चर गाजला असला तरी त्याची भूमिका मात्र लोकांच्या फार लक्षात राहण्यासारखी नव्हती. बुरटे चोर, पाकिटमार, गुंडांच्या टोळीतला एक माणूस अशा भूमिका करून नवाजचं समाधान होत नव्हतं. त्याने सिरियलमध्ये सुद्धा आपलं नशीब आजमायचं ठरवलं. तो अनेक सिरियलच्या सेटवर गेला, पण तिथंही त्याला सामान्य चेहऱ्याचं कारण देऊन त्याची ॲक्टिंग न बघताच काम नाकारण्यात आलं. 2002 ते 2005 या काळात नवाजकडे अक्षरशः काहीच काम नव्हतं, पण नवाज अजूनही आशा धरून होता. त्यानंतर 2006 मध्ये त्याला एका हिंदी नाटकात एक छोटी भूमिका मिळाली. तो ती अगदी मनापासून करू लागला. पण एके दिवशी त्याच्या एका नाटकाच्या प्रयोगासाठी सुप्रसिद्ध लेखक आणि सिनेमा दिग्दर्शक अनुराग कश्यप आले. तेव्हा नवाजच्या ॲक्टिंगचा प्रभाव अनुराग कश्यप यांच्यावर पडला आणि त्यांनी ब्लॅक फ्रायडे या आपल्या चित्रपटात नवाजला घेतलं आणि त्यानंतरच नवाजकडे अभिनेता म्हणून बघायला सगळ्या इंडस्ट्रीनं सुरुवात केली. त्यानंतर प्रशांत भार्गव यांच्या पतंग नावाच्या फीचर फिल्ममध्ये नवाजला चक्कू या गायकाची भूमिका मिळाली. त्यानंतर 2009 साली देवडी या चित्रपटातल्या इमोशनल अत्याचार या फेमस गाण्यात नवाजनं कॅमिओ केला. त्याच्या अभिनयाची झलक आता इंडस्ट्रीला दिसायला लागली होती. म्हणूनच 2010 मध्ये आमिर खान प्रोडक्शननं काढलेल्या पिपली लाईव्ह या चित्रपटात त्याला पत्रकाराची भूमिका देण्यात आली. ती त्यानं अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडली. त्यानंतर मात्र चांगल्या भूमिकांची जणू नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यापुढे रांगच लागली. मग त्यांना अजिबातच मागं वळून पाहिलं नाही. गँग्स ऑफ वासेपूरमधला फैजल तर सगळ्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. त्यानंतर तलाश, किक, बजरंगी भाईजान, मांजी द माउंटेन मॅन अशा अनेक चित्रपटात त्याला प्रमुख आणि चांगल्या भूमिका मिळाल्या. त्या संधीचं त्यानं अगदी 100 नंबरी सोनं केलं होतं. मांजी पिक्चरमध्ये तर नवाज यांनी अशी ॲक्टिंग केली की हे तेच मांजी आहेत की काय असं लोकांना वाटू लागलं होतं. इतका रिअलिस्टिक अभिनय होता त्यांचा. अनेक समीक्षकांनी सुद्धा या चित्रपटांविषयी लिहिताना नवाजच्या भूमिकेचं अगदी तोंड भरून कौतुक केलं होतं. 2015 मध्ये हरामखोर या चित्रपटात त्यानं साकारलेल्या भूमिकेसाठी न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला. पण दुर्दैव म्हणजे त्याच वर्षी त्याचे वडील देवाघरी गेले. पण नवाज त्याचं काम मनापासून करत राहिला. बजरंगी भाईजान या सिनेमात त्यांनी साकारलेली चांद नवाब चावडा या पत्रकाराची भूमिका लोकांनी जास्तच डोक्यावर घेतली. ही भूमिका खऱ्या अर्थानं पाकिस्तानी पत्रकारावरून घेतलेली होती. तो पत्रकार सुद्धा नवाज यांची भूमिका पाहून त्यांच्यावर खुश झाला होता. बाळासाहेब ठाकरेंच्या बायोपिकमध्ये सुद्धा नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी जबरदस्त अभिनय केला होता. अगदी हुबेहूब बाळासाहेब ठाकरे यांची ॲक्टिंग त्यांनी त्या पिक्चरमध्ये केली होती. त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले. आज त्याचा स्वतःचा मोठा बंगला आहे. सुरुवातीला याच चेहऱ्यानं अभिनेता होऊन दाखवेन असा निश्चय केलेला नवाजुद्दीन सिद्दीकी आता खरंच एक उत्तम अभिनेता झाला आहे. त्याच्या अभिनयाविषयी जितकं चांगलं बोललं जातं तेवढंच त्याच्या खाजगी आयुष्याविषयी आपल्याला लोकांमध्ये चर्चा ऐकायला मिळते. काही वर्षांपूर्वी त्याच्यावर त्याच्या बायकोची जासूसी करण्याचा आरोप लावला गेला होता. एवढंच नाही तर त्याच्या छोट्या भावाच्या बायकोला त्यानं हुंड्यासाठी मारहाण केली असं देखील बोललं जात होतं. पण नवाजनं हे दोन्ही आरोप नाकारले. त्याने त्याच्या आयुष्यावर अन ऑर्डिनरी लाईफ हे पुस्तक लिहिलंय.
त्या पुस्तकात त्याने आपल्या रिलेशनशिप्सबद्दल अगदी खाजगी गोष्टी लिहिल्या, म्हणून अनेक जणींनी त्याच्यावर केससुद्धा दाखल केली. त्यातल्या एका केसमध्ये तर त्याच्याकडून मानहानी केल्याबद्दल 2 कोटी रुपये देखील मागण्यात आले. मिस इंडिया निहारिका सिंग हिच्यासोबतच्या आपल्या नात्याविषयी सुद्धा त्यानं काही गोष्टी मीठ मसाला लावून सांगितल्या होत्या, असं निहारिकानं सांगितलं. तिच्या मते आपलं पुस्तक विकलं जावं यासाठी नवाज स्त्रियांना बदनाम करत होता. कोणाची बाजू खरी कोणाची खोटी हे पूर्णतः मात्र कधीच समोर आलं नाही. पण हे खाजगी विवाद काही असले तरी नवाजुद्दीन सिद्दीकी हे नाव एक अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या मनातून कधीच जाणार नाही हे मात्र नक्की आहे. पण तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी यांची कोणती भूमिका जास्त आवडते आणि त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.